आपण प्रार्थना करूया. परमेश्वर पिता बाबा सगळं तुझ्या आभार म्हणतो मान परमेश्वर तुझा आशीर्वाद सर्व हृदय ही प्रार्थना प्रभू येशूच्या नावाने करतो. हालेलुया. स्तोत्रसंगीत 127 अध्याय पासून आपण वाचन घेऊया. परमेश्वर जर घर बांधत नाही परमेश्वर जर घर बांधत नसेल तर बांधणाऱ्याचं श्रम व्यर्थ आहे. परमेश्वर जर नगर रक्षित नाही ते पहारे करायचे जागरण ते व्यर्थ आहे. हालेलुया. काय सांगते? परमेश्वर जर घर बांधत नसेल तर पहारे करायचे जागरण व्यर्थ. आता हे घर म्हणजे नक्की काय बांधत? हालेलुया. आता घराला हे घर नाहीये बरोबर. घर जे आहे ते हृदयाचं घर बांधणारा परमेश्वर आहे. उत्पत्ती 1:27. देवाने आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य बनवला बरोबर. उत्पत्ती 2:7. मातीचा मनुष्य बनवला. आता हा जो बनवलेला मनुष्य आहे हे घर आहे. स्तोत्रसंगीतमध्ये 118 ते वचन 26 परमेश्वरच्या नावाने येणारा तो धन्यवादित असो. परमेश्वराच्या घरातून हे परमेश्वराचं घर आहे. पौलाने सांगितलंय करंथिकरास पहिल्या पत्रात 3 अध्याय वचन 16 आणि 17 वचनामध्ये दिलेलं आहे. तुम्ही देवाचे मंदिर आहे. तो तुमच्यामध्ये देवाचा आत्मा 2:7 म्हणजे हा आत्मा जो आहे तो वास करतो. 17:18 श्वास आत्मा आहे. हालेलुया. म्हणून आपण घर कोणतं बघायचं? घर हे नाही, हे देहाचं घर आहे. आत्म्याचं घर हे शरीर आहे. आणि हे घर बांधणं गरजेचं आहे. तुझ्याकडे 3-4 घर कुणीतरी बांधणार आहे. पण तो सांगतो माझा मुलगा आहे का नाही? ते घर नाही, ते घर बांधणारा परमेश्वर आहे. लूक 6:46 पासून परमेश्वराने दिलेलं एक घर आहे. हालेलुया. खडकावर. आता खडक म्हणजे कोण होता? पहिल्यांदा 10:4 तो ख्रिस्त. हालेलुया. मत्ती 16:18 पासून प्रभू येशू सांगतो पेत्राला या खडकावर मी आपली मंडळी रचीन. ही जी ख्रिस्ताचं घर आहे ते आपण आणि आपलं घर आहे ते लूक 6:46 वाळूवर पडलेलं घर कोसळून पडत. हालेलुया. आत्म्याचं घर नसेल तर ते घर मजबूत नाही, ते मातीचंच आहे, ते कोसळत. आपल्या प्रत्येकाला या आध्यात्मिक जीवनाची ओळख झाली पाहिजे. म्हणून तर स्तोत्रसंगीतमध्ये 127 अध्यायामध्ये वचनाद्वारे सांगते तुम्ही पहाटे उठता. काय सांगते? उशिरा विश्रांती घेतात, मेहनत कष्ट करतात आणि खातात, ते सगळं शून्यच आहे. तो आपल्या प्रियजनाला लागे ते झोपेत सुद्धा दे. आता झोपेमध्ये कोणाला दिलं? हालेलुया. आम्हाला सगळं दिलेलं होतं पण त्याला कंटाळा आला. म्हणजे कंटाळा आला. तो कंटाळा आल्यानंतर तो मस्त झोपला. सूत्र 6:6 पासून अरे आळशा
तू किती वेळा झोपशील? आता आपण किती वेळा झोपलेले होते सांगा? अगदी म्हणजे देवाशी तुमचं कनेक्शन नसेल तर पवित्र आत्मा तुमच्या जवळ नसेल. या घरात मेन विशेष आहे तो पवित्र आत्मा. पवित्र आत्मा ज्या माणसामध्ये कार्य करते त्याला जाणीव आहे सगळं देवाच आहे, आमचं काहीच हेच आहे. मनुष्य तुम्ही फक्त या दही गोष्टीसाठी जगतो नाही. मी आता मनचिंतन करतो, ही दुनिया जी आहे ना फक्त देहासाठी. आपल्याकडे घोडे असतात, आता नाही दिसत. आता घोडे गाड्या, त्याला पेट्रोल लागते, काही डिझेल लागते. पण या घोड्याला या गाढवाला ना डिझेल लागेल ना पेट्रोल पण लागेल. बरोबर. आज समाजात लग्न असेल ना तेव्हा ते घोड्याचा रथ आणतात. जे शेवटला रथामधूनच आम्हाला जायचंय, वर निघालाय. आपले वर सिस्टम आहे, आम्हाला खरं कळत नाही. एक जगात आताचा जो पूर्ण वेळ जो आहे तो पूर्ण शैतानाचा, देवाचा. म्हणून घोड्याचं ऍक्सिडेंट झालेलं माहिती नाही. घोड्याला जर तुम्ही बघितलं तर टांगा असतो, पहिला टांगा होता, आता टांगी जास्त दिसत आला. टाक 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 करत जायचे. तो घोडा काय करणार, पाय जरी घसरला ना तरी टांगा उलटा होणार, तो उलटा होणार तर एक घोडा पकडतो. पण आज गाडी उलटी झाली तर परत कधी माहिती नाही. कारण सूत्रसेन 91-11 मध्ये गेले परमेश्वराचे, तेव्हा स्वर्गीय देवदूत रक्षक, कारण त्या घोड्यामध्ये तो तोच आत्मा आहे. गाडी म्हणजे आपली नाही, आत्मा आपल्या. आजचं जे सिस्टम बघितलं ना ते सर्व काही पैशासाठी, पण परमेश्वराने जे सिस्टम बघितलं ते गौरवासाठी. परमेश्वर काय बोलतो ते बघा. आज माणूस बोलतो की बघू नका, लक्ष देऊ नका. एखाद्या देवाचं व्यक्ती तुम्हाला काय चांगलं सांगतो त्या आदर्श करा, खूप फायदे. कारण त्यांचं कनेक्शन देवाबरोबर आहे, कोणत्या व्यक्ती बरोबर. तयारी तुम्ही मानवाची बनता, देवाची तयारी. या घरात ख्रिस्त बघा. काही मला फोन आले, वादळ अमुक तारखेला येणार आणि वारा सुटला. अरे माझा बाप तिकडे वारा सोडणार आहे. 135:7 वचन. मार्च 4:35 पासून परमेश्वराने आपल्याला वादळाला काय हक्क दिला, अधिकार. त्याच्यानंतर मग ते 8:23 पासून वचन असते. आता मनुष्य फक्त घाबरणार ना, भीतीच्या. मला एक सवय आहे या वादळात तो प्रवेश करायची, आणि तो माझा बाप आहे. माझ्या जवळ एक मोठी गाडी होती आणि काही कार्यकर्ते माझ्या बरोबर असायचे. तर काही वादळामुळे मला माहिती वादळ येणार आहे, थांबणार आहे, कळते, समजते अनेक गोष्टी. आणि मी लोकांना सल्ला दिला, वादळावर लक्ष दिलं तर वादळ होईल, वादळावर न लक्ष दिलं तर वादळ होणार. अगदी तुम्हाला काही गोष्टी सांगतो की दिवस जोडीला असेल तर जिंदगी जोडीला आहे ना. देवच नाही तर जिंदगी जोडीला दिसणार नाही. ही ऑफरचे रस्ते, त्यासाठी घाबरू नका. लॉकडाऊन पासून तुम्ही अनुभव घेतले असतील
तर जो शिक्षण घेतलं असेल तो जिवंत राहील, आणि जो ते शिक्षण घेऊन मला टीव्ही मोबाईल हे बघून आता भविष्य तुमची करत हे मोठे शिकतात, कोणता मनुष्य भविष्यवाणी देऊ शकत नाही. तो परमेश्वर असे बघतात. ज्याने बनवलेलं आहे त्याला या पृथ्वीवर अधिकार आहे, आणि ज्याने त्याला घडवलेला आहे त्याचा पण तो अधिकार. म्हणून जलाचा महापूर आला तरी तुम्हाला स्पर्श होणार. हालेलुया, हालेलुया. जो विश्वासी आहे, जो अभिषेकात आहे, जो सामर्थ्यात आहे, तो प्रवासात आहे. हालेलुया. मी सांगितलं तसं शक्य नाही. हालेलुया. येऊ दे. 12 मध्ये येशू ख्रिस्त आहे. बघा, आदामाने पाप केलं तेव्हा आलं सुटलं की परिस्थिती कशी आहे पहिलं शिकायचं. ज्या वेळी तू लिमिटी गाडी घेऊन जायचा ना, तर 100% बुधवारचाच दिवस आणि संध्याकाळ सुरू झालं तर त्या टाइमच तर बरोबर असं बुधवारच्या संध्याकाळी इकडून सहज यायचं, कधी इकडून यायचं. आणि मी सांगायचं वादळ होणार आहे. आता मध्येच मोठं गेल्या वर्षी 2 वर्ष अगोदर, 2-3 वर्ष अगोदर माहिती. हालेलुया. मुली स्कूलमध्ये गेलेल्या त्यावेळेला हालेलुया वादळ येणार, वरचं काम चाललेलं, त्याचं आता वादळ येणार, सगळं उतरा ते वरून खाली. ही तेव्हा देवाची स्तुती करत होता. जे जोडीला होते ते उतरा तुम्ही करत नाही, तुम्ही जाण देवाची स्तुती करतो. म्हणजे दरवाजा लावला, तिकडून सगळं उडलं. त्यावर दिसते पत्रे ठेवलेले होते, नुसते अशी पत्रे, ते उडून फक्त गेले. आणि काय पुढचं सगळं झाडं पानं चिंच तुझं प्रवचन पण टीव्हीचं चाललं. नाना पण टीव्हीचा मोडून. पण काल देवाची स्तुती केली ना, तिथे काय तिकडचं गेलं, परत रिटर्न ठेवलं ते, आणि गेलं तर तिकडून, आणि ही मुलगी तिकडून येत आहे. त्यांच्या बाजूने कुठून ते गेलं त्याला पण माहिती, इकडे आल्यावर माहित पडलं की इकडे काय तुमचं दिसत म्हणून. जो देव जोडीला आहे ना, पण ते पाहिजे लोकांना ना, देव घाबरा करून सोडणार नाही. कारण माहिती का, वेळ नाही करणार ते घटना. आणि त्या टायमाला वीज जायचं ना, तर एवढं वादळ यायचं, सगळे कधी झाडं पडायची, एका बाजूला विजा यायच्या, एका बाजूला. आणि रस्त्यात काय ना काय पडायचं, कुठून गाडी काढून मी प्रार्थना सोडली नाही. माणसं थकली, पण माझं कार्य सेवा थकलेली काही, तो परमेश्वर जोडीला होता. हालेलुया. जर आपण त्या परमेश्वराच्या वचनाचं चाललेले आहेत, तर परमेश्वर तुम्हाला सुद्धा त्याचा मार्ग शिक्षण देईलच. हालेलुया. म्हणून प्रार्थनेत जाताना ना, पहिल्यांदा एक विश्वास असतो ना, तो पहिला ठाम ठेवायचा. आता तुमच्यामध्ये जर एक विश्वास नसला तर तुम्ही कुठेतरी एका शून्य आकारामध्ये कुठेतरी बांधलेले आहेत का, त्याच्यामध्ये तुम्ही कुठेतरी कमजोर पडलेले दिसणार आहे. आणि तुम्ही कुठेतरी एका भविष्यात कमजोरामध्ये पडून तुम्ही कुठेतरी निराशाचं चित्र जोडत आहे. हालेलुया. 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 ज्या परमेश्वराने तुम्हाला ना मला बनवलेलं आहे बघा, तो परमेश्वर किती महान आहे. त्या महान परमेश्वराची जो स्तुती करतो, गौरव करतो, त्याला परमेश्वर मोठ्या प्रमाणात आशीर्वाद देत असतो.
जर पण तुम्ही देवाबरोबर चाललेली व्यक्ती नाही आजपर्यंत तुम्हामध्ये देवाचा आशीर्वाद प्राप्त होत नाही. परवाच्या दिवशी म्हणजे शुक्रवारच्या दिवशी बोईसरला जायला निघालो आणि बोईसरला जायला निघाल्यानंतर अचानक वारा आणि पाणी सुरू. शेवटी गाडी मी इथपर्यंत आणली. तर मी काय सांगत होतो, थांबा आता सामान पण बघायचं होतं. तिकडून आलो. मी निर्णय घेतला की आजपर्यंत नांगराला आग घातला तर देवाच्या राज्यात बागेला बघायचं तू उभी की नाही. मी सांगितलं मी जाणार. मी निघाले पर्यंत गेलं तर पाणी नाही. पोलीसपर्यंत पाणी. त्याच्यानंतर रस्त्याला काही नाही, जरा जरा पाणी येऊन गेले. इकडे एवढं वादळ, जर मी घाबरला असता तर इकडेच राहिलं. एवढं जेवणाची डबे पाण्यात बरोबर नाही. कारण कोणत्याही गोष्टीमध्ये देवाची जेव्हा सेवा करायला निघतो ना तेव्हा अडचणी समोर येतात. मग ते साप तेरा अरुंद दरवाजाने आमचा. त्याच्यानंतर सपाळ्याच्या एरियामध्ये आला. कुठे? सपाळा. या एरियामध्ये मी पोहोचलो. तिकडे तुम्हाला सांगतो बघा, एक ढग बघा बरोबर. आणि अचानक एकदम काळोखीट झालं. काळे 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 एकदम ढग. की पुढचं काही सारखं दिसत. आणि तिकडे त्यानंतर मग भरपूर पाऊस आला आणि एवढ्या विजा चमकतात बघ. मी गाडी चालवताना एक आता मोबाईल देव मला बरोबर संरक्षण दिलं. आणि नंतर एवढं पाणी की पुढचं दिसायचं बंद झालं. शेवटी मोटर खाली. कारण का देवाच्या योजना तेवढ्याच पर्यंत जास्त लावायचं. पाणी बघा तेवढं आहे ना. किती प्रश्न हे शोधायला लागतात. कारण तिथे पण तोच प्रश्न झाला. एवढा पाऊस आणि विजा अशा आहेत त्याच्या ताराच्या तारा अशा पडतात. आणि एक सॉंग म्हणून गेलो पुढे. बरं, कुठली सेवा करायला निघाला का अडचणी आहेत, समस्या येतातच. आणि तिथून ही सवय लावलेली की जेवढी संकट असतात ना तिथूनच मी पुढे जातो. कारण देवाचं राज्य तसंच आहे. असं नाही बिनधास्त नाही की गेलंच आता काय आता असं झालंय मी कसं जाऊ. नाही, तिथून जा. जीवन आणि मरण त्याच्यात. म्हणून परमेश्वर या घरात जर आहे तर सैतानाने जर कितीही परीक्षा घेतली तरी परमेश्वराचे गौरव सोडणार. आपलं कर्तव्य आपलं काम आहे ते. आणि जेव्हा मी बोईसरला गेलो पाणीच थोडासा पाणी येऊन पडून काय. आणि तिकडे मधल्या भागाचे सपाळा ते पालघर एरियामध्ये इंडिया एरियात एवढा मी काय सांगतो होता माहिती का, हे तूच येतो ना मग मी कशाला घालू. आणि शेवटी पुढे गेलं तर ट्रॉफिक. बरं, हे सेवेमध्ये अडथळे आहेतच पण जायचं आहे ते जायचंच आहे. किती दिवस आले माहिती. परत पुढे गेलो तर मनोहर साईडला एवढी ट्रॉफिक की तिथूनच गाडी फिरवली ना परत आलो सपाळ्याच्या मार्गात. आणि मी माझा रस्ता ही सेवा करताना ना मध्यस्थी सुरुवात करायची. मग रात्री यायला इथून आता त्या बोटीतून यायला ते जवळ आहे सपाळ्या ते मारंबा पाडा.
2 तास थांबलो तिकडे, कारण लाईन एवढी आहे. आता इथून परत रिटर्न जाणं फार कठीण नाही. त्याच्या मागे देवाची काहीतरी इच्छा आहे म्हणून हे घडलेलं आहे. पण तसंच राहील, देवाची स्तुती करत राहिला, धन्यवाद राहिला. आणि देवाला सांगितलं आता मला 9:30चं प्रवचन आहे, मला या प्रवचनामध्ये जाऊन प्रवचन द्यायचं आहे. म्हणजे मुलीसाठी डॅडीने आले तर मी प्रवचन देईन, प्रार्थना थोडं लेट झालं. तिला सांगितलं नाही, जर माझी मुली मला सांगते तर मी माझ्या गाडीला सांगेन अर्धी मी सांगितलं माझी एक गाडी गेली, माझ्या मागे 1-2 गाड्या त्या पण बिचारा जाऊ देते पण काढणार अर्धी. आणि मला पण शेवटी जागा मिळाली, पाठीमध्ये 2 गाड्या त्या पण हल्ली बरोबर 9:30 वाजता इकडे हल्ली. जेव्हा प्रार्थनाची करत राहणार म्हणून लोकसमुदायाची प्रार्थना कशी मध्यस्थी म्हणून घर कुठे आहे, परमेश्वर घर बांधत नसेल तर बांधणाऱ्याचं जागरण, परमेश्वर घर रक्षित नसेल तर बारेकऱ्याचे जागरण व्यर्थच. म्हणून काम करताना निर्णय एकच घ्यायचा, हा किंवा नाही. मी लोकांना काय बोलताना, तू बरा व्हायचंय, तुझा विश्वास आहे बरा, तुझा विश्वास नाही समजू, बरा होईल ना होईल सोडून दे, तो विषय काढू. कोणताही निर्णय घेताना एकच घ्यायचा. मग ते 6:24 2 दऱ्याची नोकरी चालत नाही. म्हणून 2 विचार आपल्या समोर आहेत, एक हा की नाही. होईच कर नाही शब्दात जाऊ नका. जर निघालाय ते पुढेच चाल, मागे बघू नका. जर मागे बघितला तर भविष्यात पुढे कधी जाणार. प्रभूचं वचन नांगराला हात घातला तर देवाच्या राज्य मागे बघून योग्य. जर तुम्ही प्रार्थनेचे जीवन जगता तर पुढे चाल, मागे लोक जाऊ. भविष्यात पुढे चालणार मागेच बघणार, प्रगती होणार तर बरबादी. हे देवाचे शिक्षण आहे. आणि मी पुढे धावलो. हे बघा, जीवन आणि मरण हे कोणाच्या हातात आहे. मग त्याला जे काय करायचं तो चांगलंच करेल ना. नेहमी 21:5 आपला आत्मा नेहमी देवाच्या हातात द्यायचं. बस ना आपली पाप कबूल करायची ना सांगायचं शरीर आणि आत्मा मी तुझ्या हातात देतो प्रभू, हे तुझं आहे तूच ठेव. सैतानाला नाही द्यायचं. मी काय प्रार्थना करतो माहिती, या शरीराने जर पाप करण्यासाठी सैतान प्रेरणा करतो बरोबर, मग तुम्ही या शरीराद्वारे चांगलं काम करा. मी शरीर सैतानाला नाही दिलं, मी तुम्हाला दिलेलं कारण तुमचं आहे. म्हणून मी हा प्रश्न घ्या, मग तुम्ही चांगलं करण्याला निंदा होईल तुमची, करू दे, कारण तुम्ही पवित्र जीवन जगतात म्हणून तुमची निंदा होईल. कधी पण हे शिकत. म्हणून देवाबरोबर राहत असताना पहिलं हृदयाचा आत्म्याचं खर वेळ नाही तर तुम्हाला दुसरा प्रश्न नाही. कारण नेहमी परमेश्वर तुमच्या जोडीला आहे, हाच विश्वास धरा. आणि परमेश्वर तुम्हाला काहीतरी चांगली प्रेरणा देते हे पकडा. आणि सैतान जर तुम्हाला वाईट प्रेरणा देते ते सोडा, कारण तो सैतान आहे, तो चोर आहे, तो चोरी आपल्याला सोडतो, आपल्या वस्तूला सोडतो, आपल्या गोष्टीला सोडतो, सगळे अनुभव प्रभू येशूच्या नावाने सोडायचे. तेव्हा मला प्रभूचा मार्ग येईल. आपल्याला हृदयाचं घर पाहिजे. हे घर शेवटला मातीचं घर असते, 3x6 वाईट कपडे, त्याला काही नाही, त्याच्यात काही नाही निघत. फक्त काय निघते माहिती ना, हाडं निघते, पासळ्या. मी जेव्हा आपण मुलीमध्ये जायचो ना खड्डे खाण्याला, गावकऱ्याच्या दुटी होत्या, तेव्हा बघायचं ना आता झाड पकडायचंय बरं काय सोपाला होईल. बकरीचं मटण तसं माणसाचं मटण असतात लोक. त्या सिस्टम गेली. हे जे काही 37 अध्याय जर अनुभव घेतलाय त्याला माहिती पडेल.
हालेलुया. 36 आणि 37 38 ते परत मस्त वाचा, तुम्हाला सगळं माहिती पडेल. आणि सूत्रसहित 49 ते पण भाषा माहिती पडेल. मग ते 23 ते वाचा, ते पण माहिती. सगळं इतिहास याच्यात लिहिलेला. माणूस करतो तो सगळं चुकीचं, देव करतो ते सगळं चांगलं. तर आपण उद्याच्या जगाची विचार करूया आणि छोटीशी प्रार्थना केली. परमेश्वर पिता दयाळू बाबा, सुंदर दिवसाबद्दल तुझे आभार मानतो. महान परमेश्वर, आशीर्वाद परमेश्वर, तुमच्या वचनात चालणारे प्रत्येकानं साहित्य असंकटात दुःखात सहाय्य करणारा तू देव आहेस. आमचा आत्मा शरीर तुझ्या इच्छेप्रमाणे करू दे. जे ज्या ठिकाणी जाईल त्या त्या ठिकाणी तुझं राज्य, तुझं वैभव होऊ दे. सर्व मंत्र कामगार तुझं आशीर्वाद तुझ्या इच्छेप्रमाणे आमचं जीवन चाललं. तुझ्या इच्छेप्रमाणे चालण्यास आम्हाला हर संकटातून सहाय्य केलं, त्याबद्दल तुझे आभार मानतो. ही प्रार्थना मी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने करतो. आमेन. हालेलुया.